काळाच्या ओघात पडद्याआड गेलेल्या अशा काही गोष्टी असतात ज्या आयुष्यभर आपल्यासोबत असाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. 90s किड्ससाठी तर आता या गोष्टी नॉस्टॅल्जिया झाल्यात. पण दुसरीकडे त्याचं प्रदर्शन पाहिलं की जेन्सी आणि नव्या पिढीला त्याचं तितकंच कुतूहलही वाटतं. कुठे दिसल्या त्या नॉस्टॅल्जिक गोष्टी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पीसीओ, एसटीडी कॉल किंवा ₹1 टाकून आपण संवाद साधला असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळेस आपण केल्या होत्या. मात्र आता त्या सगळ्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आता स्मार्टफोनचं जग आहे आणि या जगामध्ये अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे एसटीडी, आयएसडी आणि पीसीओचा हा बूथ. खरं तर याच बूथच्या माध्यमातून, या आर्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या होताना पाहायला मिळतात आणि जी काही नवी पिढी आहे ती त्याचा अनुभव घेताना सुद्धा पाहायला मिळते. यंदाच्या काळाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये हा पीसीओ बूथ आकर्षणाचं केंद्र ठरला. खरे तर आजच्या स्मार्टफोन आणि हाय स्पीड इंटरनेटच्या युगात 90च्या दशकातील अनेक वस्तू विस्मृतीत गेल्यात, एकतर इतिहासात हरवल्यात किंवा क्वचितच पाहायला मिळतात. आणि त्यातलाच एक हा पीसीओ. या पीसीओचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बूथवरून तुम्ही थेट महात्मा गांधींशी संवाद साधू शकता. पुढारीनं सुद्धा त्यांच्याशी असा संवाद साधलाय. खरं तर या सगळ्या संकल्पनेवर माझ्यासोबत साम्या जी आहेत, मी थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहे आणि नेमकं या फोन मधून बापूशी कसा संवाद साधता येतो ते सुद्धा बघणार आहे. साम्याजी, काय कन्सेप्ट आहे? कॉन्सेप्ट पास्ट प्रेजेंट और फ्यूचर को कनेक्ट करने का था. तो मेरे को पास्ट मतलब अपने मुंबई के नॉस्टैल्जिक सबकी यादें हैं जो फोन बूथ के साथ हम लोग सब लोग ने बात की है. तो वो कॉन्सेप्ट और लोगों की मेमोरी कैसे फ्यूचर में लेके जाए वो कॉन्सेप्ट था. तो इसके लिए मैं सोचा बापू जी से बात करते हैं क्योंकि वो हमारे महात्मा थे, उन्होंने इतना सब किया तो उनसे अपन राय ले सकते हैं, बात कर सकते हैं. तो वैसे कैसे अपने को लगेगा. तो इसके लिए वो कॉन्सेप्ट के लिए मैंने फिर बापू का पूरा एक डिजिटल अवतार बनाया, उनका वॉइस क्लोन किया, उनके साथ उनकी सब जीवन के बारे में सब रिसर्च किया और फिर वो हिसाब से मैंने उनका पूरा पर्सनालिटी बनाया कि लोग उनसे डायरेक्टली बात करें और सोच सके कि अपने आजू बाजू क्या हो रहा है, उनको पूछ सके. हाँ, मैं पूछना चाहूंगी कि आप भारत को कैसे फ्यूचर में भारत कैसे देख रहे थे आप. हेलो, आपको आवाज आ रही है? खरं तर म्हणजे खरंच त्यावेळेस हे खरंच वेगळं आहे सगळं. खरं तर तो आवाज जो आहे म्हणजे आता मी ऐकला, आपण पुन्हा तो आवाज ऐकून दाखवूया. पण गांधीजींचा आवाज खरं तर कसा असेल आणि त्याचं थोडंसं एक मिळतं जुळतं. म्हणजे आजपर्यंत आपण जे काही जुन्या काही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा आपल्याला बापूंचा आवाज ऐकायला मिळाला तसाच आवाज त्याच्यामधून येत होता. आणि त्यांनी विचारलं की माझ्या मते अहिंसाचा मार्ग वगैरे हा भारत होता आणि तुम्हाला कसा भारत अपेक्षित आहे. बापूंनी आम्हाला प्रश्न विचारला आणि थोडा रेंज प्रॉब्लेम आला कारण की आपल्याला त्या काळात जायचं होतं बापूंशी संवाद साधायला, त्यामुळे थोड्या टेक्निकल गोष्टी आल्या. पण बापूंनी संवाद साधलेला आहे पुढारी न्यूजशी. हा पीसीओ बघितल्यावर अनेकांना नॉस्टॅल्जिया झाला, तर जेन्सी मधल्या अनेकांनी तर हे पहिल्यांदाच पाहिल्यानं त्यांना मोठं कुतूहल होतं. पण 90s आणि त्याआधीच्या लोकांचा नॉस्टॅल्जिया हा काही फक्त पीसीओ पुरता मर्यादित नाहीये. अशा आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. कॅसेट प्लेअर आणि टेप रेकॉर्डर. आजचा काळ स्पॉटीफाय आणि युट्यूबचा आहे, पण 90च्या दशकात संगीत ऐकणं म्हणजे ऑडिओ कॅसेट होतं. त्यांना उलट करण्यासाठी एक कौशल्य आवश्यक होतं, पेन किंवा पेन्सिलनं त्यांना रिवाइंड करणं. पण आता हे सर्व गेलं. व्हीसीआर आणि व्हिडिओ लायब्ररी. चित्रपटगृहाबाहेर चित्रपट पाहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीसीआर. शनिवारी किंवा रविवारी परिसरातील व्हिडिओ लायब्ररीतून चित्रपट भाड्यानं घेणं आणि संपूर्ण कुटुंबासह टीव्ही समोर बसून चित्रपटांच्या जगात रमणं हे आजच्या OTT प्लॅटफॉर्मपेक्षा खूपच रोमांचक होतं.
लँडलाईन फोन आणि डायरेक्टरी. आज मोबाईल फोन प्रत्येकाच्या खिशात आहेत, पण त्या काळी घराच्या कोपऱ्यात लँडलाईन फोन स्वतःचाच वापर करत असे. STD आणि ISD कॉल करण्यासाठी PCO बाहेर रांगेत उभं राहणं आणि संपूर्ण घरातल्या लोकांचं फोन उचलण्यासाठी धावपळ करणं, या गोष्टी तर आता भूतकाळातल्याच झाल्यात. कॅमेरा आणि रील. आज आपण एका क्लिकवर हजारो फोटो काढतो, पण 90च्या दशकात एका रीलमध्ये फक्त काही फोटोज साठवता येत होते. फोटो तयार करण्यासाठी आठवडे वाट पाहणं, तो खराब होण्याची भीती आणि प्रत्येक क्लिकला मौल्यवान मानणं आता शक्य नाही. कॉमिक्स आणि चंपक. नागराज, सुपर कमांडो ध्रुव, चाचा चौधरी आणि चंपक हे 90च्या दशकातील मुलांचे खरे सुपर हिरो होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत टेरेसवर किंवा कूलर समोर कॉमिक्स वाचणं हे आजच्या किंडल्स आणि ई-बुक्स पेक्षा खूपच आरामदायी होतं. पेजर. मोबाईल फोनच्या आगमनापूर्वी पेजर ही भूतकाळातली गोष्ट होती. ते एक लहान उपकरण होतं जे फक्त लहान संदेश प्राप्त करू शकत होतं. त्या काळातील तंत्रज्ञान जाणकार लोकांमध्ये ते आवडतं होतं. लोकप्रिय TV शो फ्रेंड्समध्येही तुम्हाला पेजर पाहता येईल. कागदी बोर्ड गेम. आजची मुलं PUBG आणि PlayStation मध्ये व्यस्त असताना 90च्या दशकातील संध्याकाळ गोट्या, लट्टू, रस्त्यावरील विटीदांडू किंवा नवा व्यापार आणि लुडो सारख्या खेळांनी भरलेली असायची. अँटिना असलेला टीव्ही. छतावर जाऊन टीव्ही अँटिना फिरवणं आणि खालून ओरडणं, तू इथे आहेस का, तू इथे आहेस का, ही प्रत्येक भारतीय घरात सामान्य गोष्ट होती. रविवारी सकाळी शक्तिमान किंवा रामायण पाहण्यासाठी रस्त्यांवरील शांतता त्या काळातील साधेपणा दाखवत असे. फाउंटेन पेन आणि शाईची भांडी. 90च्या दशकातील प्रत्येक मुलाला शाळेच्या दिवसात निप पेननं लिहिणं आठवत असेल, पण चुकून शाई सांडते आणि त्यांचे हात आणि वही निळे होतात. आता शाई आणि शाईच्या भांड्यांची जागा ही बॉल पॉइंट पेन आणि जेल पेननं घेतली आहे. पोस्टकार्ड. हे निळे आणि पिवळे कागदाचे तुकडे प्रियजनांशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग होते. पोस्टमनची वाट पाहण्याची भावना आणि पत्रात लपलेल्या प्रियजनांच्या हस्ताक्षराची भावना आजच्या इमोजी आणि व्हॉट्सअप संदेशांमध्ये कुठेतरी हरवली आहे. अशाच या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या गोष्टींबाबत 90s आणि Gen Z या दोन्ही पिढीतल्या लोकांच्या भावनाही अगदी भारी आहेत. आम्ही फक्त ऐकलेलं, कधी बघितला नव्हता, कारण आम्ही जेव्हापासून जन्मलोय तेव्हापासून हे सगळं काही नव्हतंच. सगळे मोबाईलच्या जमान्यातले आहोत. पहिल्यांदा बघितलं, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता म्हणून फोटो काढले सगळ्यांनी, एवढंच होतं. अजून आम्हाला काही माहिती नाही म्हणून आम्ही काही सांगू नाही शकत एवढं. फारच छान अनुभव होता. मला नक्कीच अनुभवायला आवडलं असतं जर मी त्या काळात असतो तर. आणि मला असं वाटतं की त्या काळात जे कम्युनिकेशन होतं त्याचं माध्यम जे ₹1 टाकून जे माणसं बोलायचे PCO वरून, ते फारच लिमिटेड होतं आणि महत्वाचं होतं. हर सैटरडे मम्मी और मैं और मेरी बहन हम लोग रोज वो नीचे STD बूथ पे जाते थे मेरी दादी से बात करने के लिए. तो वो यादें थी हम लोग को अभी भी याद है, क्योंकि वो जमाने में फोन या कुछ नहीं था. तो वो हम उनसे बात करने जाते थे, लाइन में खड़े रहते थे, फिर एक एक मिनट लिखते थे, बाहर वेट करते थे. तो वो बहुत स्पेशल मेमोरी थी, क्योंकि वो हम हर वीकेंड सोचते थे की हाँ अभी आज जाएंगे दादी से बात करने. हो, ही आठवण पाहून मला एवढं बरं वाटलं की पहिले लहानपणी $1 डॉलर टाकायचो, पुरे इंडिया में कॉल कर सकता था. ही आठवण मला येते आता खूप. याच्यानुसार आम्हाला खूप साऱ्या आठवणी आहेत, कारण गावी आधी स्मार्टफोन वगैरे काहीच नव्हते. सो आम्ही गावाला मग तिकडे स्मार्टफोन म्हणजे असं टेलिफोन वगैरे वाजला की डायरेक्ट घरातून पळत डायरेक्ट फोनकडे जायचं, की बाबा आजीचा, मामाचा किंवा कोणाचा तरी फोन आला असेल या आशेने. सो छान वाटतं हे सगळं, जरा जुन्या आठवणी, भारी वाटतं सगळं बघून. आणि इथे सगळी जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती पण खूप सुंदर आहे. तसं बदल ही काळाची गरज आहे, पण काही बदल असे असतात जे कितीही नको वाटले तरी ते होतातच. तशाच प्रकारचे हे काही बदल झाले आहेत. असो, आता काळा घोडा आर्ट फेस्टिवल मधल्या PCO बूथमुळे अनेकांना आठवणीत रमता आलंय, नॉस्टॅल्जिक होता आलं आणि जेनझींना तर कधीही न पाहिलेल्या गोष्टींविषयी कुतूहल वाटलं. धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.